शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। जे शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते त्या सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। अखेर पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचे वाटप कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कालच कंपनींना आदेश देऊन टाकले होते। काल पाहायला गेलं तर बुधवार होता। बुधवारी 8 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये आता त्या ठिकाणी कालच जमा झालेला आहे। आज पाहायला गेलं तर गुरुवार आहे आणि पाहायला गेलं तर 21 ऑगस्ट आहे। थोड्याच वेळामध्ये 15 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यातील 15 जिल्ह्यामधील वाटप करणार असल्याचे सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। पाहायला गेलं तर एक आठवडा मागच्या आठवड्यामध्ये वाटपाचा पहिला टप्पा करण्यात गेला। आता दुसरा टप्पा वाटण्यासाठी पूर्णपणे हा आठवडा या ठिकाणी पूर्णपणे जाणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती सरकारच्या माध्यमातून आता समोर आलेली आहे। त्यामुळे तुम्ही जर पीक विम्याची वाट बघत असाल तर अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यातील 8 जिल्ह्यातील पाहायला गेलं तर बुधवारी हा लाभ मिळाला आहे। शेतकऱ्यांनी तशा प्रकारे आम्हाला फोन करून सुद्धा सांगितले की त्यामुळे शेतकरी मित्रांनो पीक विम्याचा दुसरा टप्पा आता कालपासून म्हणजेच बुधवारपासून मिळण्यासाठी सुरुवात झालेली आहे। पाहायला गेलं तर आज आहे गुरुवार। आज 15 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये पीक विमा या वाटप या ठिकाणी करण्यात येते। जर पीक विम्याची तुम्ही वाट बघत असाल तर आज थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यामध्ये पीक विमा या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो हा जो पीक विमा आहे तो पहिला आणि दुसरा टप्पा या ठिकाणी आता सुरू करण्यात आलेला आहे। यामध्ये सर्व शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी मिळालेला नाही। आता तुम्ही आता लक्षात ठेवा। त्यामुळे अनेक शेतकरी कृषी विभागाच्या माध्यमातून तक्रार सुद्धा आता करू लागलेत। कारण जे शेतकरी गोरगरीब आहेत खरंच त्या शेतकऱ्यांना 2022 असेल 2023 असेल 2024 असेल तर या 3 वर्षामध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय आणि त्यांनी पीक विमा भरलेला सुद्धा आहे। अनेक शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक विमा मिळालेला नाही। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या पीक विम्याची वाट पाहावी लागत आहे। जवळपास 30% शेतकऱ्याच्या खात्यावरती आतापर्यंत पहिल्या टप्प्याचं आणि दुसऱ्या टप्प्याचं काल वितरण या ठिकाणी झालेलं आहे। आता हा जो दुसरा टप्पा आहे सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे। यामध्ये जवळपास पूर्णपणे बुधवारपासून अगदी शनिवारपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचे पैशाचे वाटप या ठिकाणी केलं जाणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे। कालपासून पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप करायला सुरुवात केलेली आहे। पाहायला गेले तर काल 8 जिल्ह्यामध्ये जवळपास 40 ते 50% शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला आहे। काही शेतकऱ्यांना अगदी 3,000 रुपये 4,000 रुपये 10,000 रुपये 18,000 रुपये 25,000 रुपये असं म्हणजे तुम्ही कसा पीक विमा भरलाय म्हणजे ज्वारी असेल बाजरी असेल गहू असेल म्हणजे वेगवेगळ्या खरीप असेल रब्बी हंगाम असेल या प्रकारचा तुम्ही नुकसान भरपाईचा जो पीक विमा भरलाय म्हणजे तुमचं जे बागायत पीक असेल त्यांना पीक विमा जास्त मिळाला आहे। जे खरीप आणि रब्बी पीक आहेत त्यांना जे माळरान पीक आहेत त्यांना थोडासा पीक विमा कमी भेटलेला आहे। तुम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये प्रकारामध्ये पीक विमा भरलाय जवळजवळ 40 प्रकारची पिके आहेत त्या पिकाच्या प्रमाणावर त्या पिकाच्या नुकसानावर हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता जमा होऊ लागलेला आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो आज पाहायला गेलं तर आज गुरुवार आहे आणि आजच 21 ऑगस्ट आहे आणि बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून आता पीक विम्याचा दुसरा टप्पा 15 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये सोडला जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता या ठिकाणी सांगण्यात येत आहे की आम्ही डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विम्याचे सोडत आहोत। त्यामुळे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना आता हा पीक विमा त्या ठिकाणी सोडला जाणार आहे। सर्व शेतकऱ्यांना एकदाच या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत असं सुद्धा या सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। कारण डीबीटीची प्रोसेस एकदम कमी स्वरूपाची स्लो आहे। त्यामुळे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्याच्या खात्यावरती हा पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। त्यामुळे वाट बघणाऱ्या पीक विम्याच्या शेतकऱ्यांना आता सरकारने असं सांगितलं की हा पीक विमा मिळणार आहे परंतु तुम्हाला टप्प्याटप्प्याने थोड्या दिवसांनी हा पीक विमा मिळणार आहे। प्रत्येक दिवशी थोड्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वतः सांगण्यात आले आहे। आता त्या ठिकाणी सुरू करण्यात येणार असलेली सगळ्यात मोठी माहिती म्हणजे दुसऱ्या टप्प्याचे वाटप देखील आजपासून म्हणजे दुपारी 10 वाजल्यापासून लवकरच वाटप शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात होणार आहे। पाहायला गेलं तर काल बुधवार होता आणि आज असणार आहे गुरुवार। कालच पाहायला गेलं तर 8 जिल्ह्यामध्ये पीक विमा अनेक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्याचं वितरण देखील आता करण्यात आलेलं आहे।
आज गुरुवार असणार आहे आणि 15 जिल्ह्यामध्ये आज आज 15 जिल्हे निवडण्यात आले आहेत. त्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर हा पीक विमा तुमच्या दुसरा टप्पा या ठिकाणी तुमचा जिल्हा सुद्धा आज थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पैशाचं वाटप आता सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आज पाहायला गेले तर गुरुवार आहे, 21 ऑगस्ट आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही आता तयार राहायचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधार कार्ड बँकेला लिंक करून तुम्ही घेतलाय का? कारण मागचा जो पीक विम्याचा मागच्या आठवड्यामध्ये पहिला टप्पा पार पडला तर अशा शेतकऱ्याच्या खात्यावरती आता पीक विमा जमा केला जाणार नाही अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. आधार कार्ड अपडेट केलेलं नव्हतं, त्यामुळे बँकेच्या खात्याला देखील चालू असलेला नंबर त्या ठिकाणी दिलेला नव्हता. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये अनेक शेतकऱ्याचा पीक विमा त्या ठिकाणी जमा होऊन पण त्यांना बँकेच्या खात्यावरती जमा झाला का नाही असं देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. परंतु आता तुम्ही मोबाईल नंबरवरती अनेकांना पीक विमा बँकेत जमा होऊन पण त्यांना मोबाईलवरती SMS आलेला नाही. त्यामुळे तुम्ही बँकेत देखील जाऊन तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा झालाय का ते देखील तुम्हाला चेक करायचं आहे. दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक केलंय का ते देखील तुम्हाला बघून घ्यायचं आहे. अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल त्या ठिकाणी पीक विमा भरून पण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आधार कार्ड लिंक नसल्यामुळे हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झालेला नाही. त्यासाठी कृषी खात्याच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भरून पण हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झालेला नाही त्यांच्यासाठी एक महत्वाची त्या ठिकाणी कामे सुद्धा करायला सांगितलेत. तुम्हाला पीक विमा जर मिळाला नसेल तर त्याची तक्रार कशी करायची हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, जवळपास गेले 15 दिवसापासून शेतकरी पीक विमा आज येईल उद्या येईल अशा प्रकारच्या बातम्या देखील तुम्ही बघत होता. परंतु ठामपणे शेतकऱ्यांना कोणीही सांगत नव्हतं की पीक विमा नेमकं कोणत्या दिवशी मिळणार. कारण सरकारच्या माध्यमातून पीक विम्यासाठी पहिला टप्पा जो मागच्या आठवड्यामध्ये वितरण करण्यात आला होता फक्त तो 15 जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता. त्या 15 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा पहिल्या टप्प्यामध्ये मिळाला आहे. तर तुम्हाला जर अजून पण पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती अजून पण जमा झालेला नसेल तर दुसऱ्या टप्प्यामध्ये हा पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येत असल्याची सगळ्यात मोठी माहिती आता सरकारकडून सांगण्यात आलेला आहे. काल 8 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप देखील करण्यात आलेला आहे. त्यानंतर आता पुढील 15 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये पीक विमा वाटप करण्यात येणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आता सांगण्यात येते. बघा महत्वाचं तुम्हाला हा पीक विमा जमा व्हायच्या अगोदर तुम्हाला महत्वाची काही सरकारने कामे देखील करायला सांगितलेत. शेतकरी मित्रांनो कोणी सुद्धा घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. सर्वांना पीक विमा मिळणार आहे. डीबीडीची प्रोसेस एकदम हळूहळू असल्याचं असं देखील सरकारकडून आता सांगण्यात येते. पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना आता सांगितले की शेतकऱ्यांना पीक विमा थोडा विलंब होत आहे असं देखील सरकारकडून आता सांगण्यात येते. डीबीडीची प्रोसेसमध्ये तुम्ही पण आता ही बातमी ऐकली असेल की डीबीडीच्या माध्यमातून सरकार तुम्हाला पैसे पाठवत असल्याने तुम्हाला पीक विमा मिळण्यासाठी या ठिकाणी उशीर होत आहे. कारण एका दिवसाला 35 लाख शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विमा या ठिकाणी सोडला जात असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्यासाठी थोडा उशीर होत आहे. आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारने 3 टप्पा पीक विमा वाटपासाठी या ठिकाणी निवड करण्यात आले आहेत. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा आता मागच्या आठवड्यामध्ये पूर्ण झालाय पहिला टप्पा. आता दुसरा टप्पा काल सोमवार होता, कालपासून सुरुवात करण्यात आली आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिसरा टप्पा याचे वितरण पुढील आठवड्यामध्ये होणार आहे. त्यामुळे आज मंगळवार आहे, पाहायला गेलं तर आज गुरुवार आहे, 21 ऑगस्ट आहे आणि थोड्याच वेळामध्ये या 15 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप या ठिकाणी होणार आहे. आता बघा सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा त्या ठिकाणी कोणत्या बँकेमध्ये पीक विमा पहिल्यांदा टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना लवकरात लवकर जमा होणार आहे त्याची लिस्ट देखील मी तुम्हाला सांगणार आहे. कारण अनेक शेतकऱ्यांना बँकेचं खातं खेडेगावातील एखाद्या छोट्याशा बँकेमध्ये सुद्धा खोलण्यात आलेलं आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्याच्या बँकेमध्ये हा पीक विमा केंद्र सरकारचा असल्यामुळे येण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना आता सांगण्यात आलंय की मग आता या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुम्ही पीक विमा कोणत्या बँकेमध्ये जमा करण्यात येतोय ते सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे. तसेच यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे. कारण त्या ठिकाणी पहिला टप्पा जो आहे मागच्या आठवड्यामध्ये पार पडला त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अपात्र सुद्धा करण्यात आले. त्यामुळे आता दुसरा टप्पा जो सुरू झालाय कालपासूनच त्यामध्ये अपात्र होण्याची संख्या कालपासूनच वाढलेली आहे. त्यामुळे आता कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्यात येतोय तुम्हाला आता लगेच या ठिकाणी आता पाहायचं आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो खूप जास्त त्या ठिकाणी अनेक शेतकरी अपात्र होऊ लागलेत. त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांनी 2022, 2023, 2024 या 3 वर्षामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा भरलाय. परंतु चुकीच्या मार्गाने हा पीक विमा भरला असल्याने सरकारच्या माध्यमातून असं स्पष्टपणे सांगण्यात आले की
त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने पीक विमा भरलाय त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा अजिबात खात्यावरती मिळणार नाही, असे देखील आता सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आले. कालपासून जो पीक विमाचा दुसरा टप्पा सुरू झालाय यामध्ये पण अनेकांना पीक विमा मिळालेला नाही, असं देखील आता सांगण्यात आले. मग आता अपात्र झालेल्या शेतकऱ्यांची यादी नेमकी कोणकोणती असणार आहेत, कोणकोणते शेतकरी अपात्र होणार आहेत, याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अजूनपर्यंत तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा झालेला नसेल तर तुम्ही पात्र आहात का अपात्र आहेत याची देखील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये लक्ष देऊन ऐकायची आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितले की अनेक शेतकरी चुकीच्या मार्गाने पीक विम्याचा लाभ घेतला असल्यामुळे अनेक शेतकरी आता अपात्र देखील करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणाकोणाला अपात्र केलं जाणार आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. आता बघा, तुम्ही पीक विम्याची दररोज वाट बघत असाल, जर तुमचा पीक विमा या ठिकाणी तर तुम्हाला आलाच नाही तर तुम्हाला काय करावं लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे. अपात्र यादीमध्ये जर तुम्हाला पीक विमा गेला असेल, पात्र यादीमध्ये येण्यासाठी तुम्हाला काय प्रोसेस करावी लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी समजावून सांगणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी लगेच लक्षात ठेवा, कोणत्या बँकेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा पीक विमा जमा करण्यात येतोय हे सुद्धा आपण या ठिकाणी लगेच पाहणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर सगळ्यात अगोदर जमा होणार आहेत त्याची लिस्ट देखील मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये 15 जिल्ह्यामध्ये आज पीक विमा जमा होणार आहे त्याची लिस्ट देखील आपण लगेच पाहूया. या ठिकाणी आज गुरुवार आहे, 21 ऑगस्ट आहे. या ठिकाणी 21 ऑगस्ट रोजी जवळजवळ 15 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय. आता या बघा शेतकरी मित्रांनो, काय केलं की ज्या शेतकऱ्यांनी स्वतःची जमीन कमी असल्यामुळं त्यांचं नुकसान देखील कमी झाल्यामुळं जास्त पैसे मिळावे याकरता सरकारची जमीन पीक विम्यामध्ये नोंदवली गेली आहे. यामध्ये सर्वात पहिल्यांदा जिल्ह्याचा नंबर लागतोय, तो म्हणजे बीड आणि जालना. या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा घोटाळा केल्याचं सरकारच्या या ठिकाणी तपासणी दरम्यान सरकारच्या आता लक्षात आले आहे. त्यामुळे या 2 जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्यासाठी सरकारने चौकशी आदेश देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला हा पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांना तपासणी सुरू करूनच तुमच्या खात्यावरती दिला जाणार आहे, अशी माहिती देखील आता सरकारने स्पष्टपणे सांगण्यात आली आहे. जे शेतकरी गोरगरीब शेतकरी आहेत, जे गोरगरीब शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाय असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या बँकेमध्ये सर्वात पहिला पीक विमा पहिला टप्पा तर जमा झालेलाच आहे. काल पार पडलेला दुसरा टप्पा कोणत्या बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय ती यादी पण आपण लगेच पाहूया आणि 15 जिल्ह्यांची लिस्ट देखील लगेच पाहून घेऊया. आता बघा शेतकरी मित्रांनो, बँका सांगण्यात आल्यात. त्या ठिकाणी महाराष्ट्र बँक, दुसरी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, तिसरी बँक आहे बँक ऑफ इंडिया, चौथ्या नंबरची बँक आहे ते म्हणजे पोस्ट ऑफिस. त्यानंतर खाजगी बँकेचा देखील समावेश आहे, HDFC बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, सहकारी बँक, नंतर ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, पाहायला गेलं तर येस बँक, नंतर ॲक्सिस बँक. या बँकेमध्ये आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता 15 जिल्ह्याची लिस्ट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लगेच सांगणार आहे. या 15 जिल्ह्यामध्ये लवकरच पैसे जमा केले जाणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे. यामध्ये जिल्हे सांगण्यात आले आहेत नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, नांदेड, अकोला, परभणी, नंदुरबार, बीड, जालना, बुलढाणा, धुळे, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये या 15 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती सरकारकडून आता सांगण्यात आलेली आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुराई युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. जय जवान जय किसान शेतकरी मित्रांनो, आणि चॅनेलवर तर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.